भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुका अंतर्गत असलेल्या आदर्श इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ठाणा पेट्रोल पंपच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी दरवर्षीप्रमाणे 100% निकाल देण्याची परंपरा विद्यार्थ्यांनी जोपासली आहे। सन 2024-25च्या झालेल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड निकालांतर्गत विद्यालयातील सायन्स विभागातील एकूण 61 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 61 विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादन केले। त्यामध्ये प्रथम श्रेणीत एकूण 42 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले, तर द्वितीय श्रेणीत 14 विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले। विद्यालयातून प्रथम क्रमांक साहिल अन्सारी याने 74% गुण घेत, द्वितीय अंशिता भोंगाडे हिने 72% घेतले, तृतीय तृप्ती रामटेके हिने 71% यश संपादन केले। शाळेअंतर्गत झालेल्या विज्ञान प्रदर्शनीत तसेच आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेत शाळेचा नाव उंचावला। या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन शाळेचे संचालक शीलवंत रंगारी यांनी केले, तर विद्यार्थ्यांनी आपल्या निकालाचे श्रेय प्राचार्य रणजिता बनसोड, विद्या पटले तथा शिक्षकवृंद व आपल्या आईवडिलांना त्यांनी दिले आहे। यावेळी विद्यालयात विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला। या प्रसंगी प्राचार्य रणजिता बनसोड, विद्या पटले, हर्षुली शेंडे, यामिनी लांडगे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज शशिकांत भोयर। पेट्रोल पंप जवाहरनगर येथील आदर्श इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज इथे वर्ग 1ली ते 12वीपर्यंत वर्ग असून हल्ली 5 मेला वर्ग 12वीचा निकाल आला व 12वीच्या निकालात आमच्याकडे असणारे सर्व विद्यार्थी हे सर्वचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले, म्हणजेच कॉलेजचा 100% निकाल लागलेला आहे। नेहमीच जेव्हापासून वर्ग 12वीची सुरुवात झाली तेव्हापासून शाळा निरंतर 100% निकाल देत आहे। त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम, म्हणजे त्यांचा बौद्धिक विकास म्हणा, शारीरिक विकास म्हणा किंवा मानसिक विकास म्हणा, या सर्व पैलूंकडे लक्ष देत विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम नियोजित करून त्याचे आयोजन करून ते राबवून आपण विद्यार्थ्यांना घडवत असतो। आपल्या शाळेतले विद्यार्थी अनेक क्षेत्रात पुढे गेलेले आहेत। एवढंच नव्हे तर काही विद्यार्थी विदेशात सुद्धा गेलेले आहेत। मी यावर्षी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढील जीवनातील वाटचालीसाठी त्यांचे जीवन सुखमय हो आणि त्यांना यश लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।